10वीच्या वर्गात शिकणारी एक मुलगी आपल्या आईपाशी जाते. ती तिच्या आईला सांगते की शेजारचे काका तिला खाण्यासाठी चॉकलेट देतात आणि ते चॉकलेट खाल्ल्यावर तिच्यामध्ये वेगळाच बदल होतो. तिला शरीरसंबंध करण्याची इच्छा होते. पण हे सर्व ऐकूनही तिची आई या गोष्टीला नजरअंदाज करते. यामुळं त्या मुलीसोबत आतापर्यंत जे होत चाललं होतं ते असंच चालू राहिलं. पण यानंतर ती मुलगी घरातून अचानक गायब होते. तिचा शोध घेऊनही तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. काय आहे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात. ही घटना आहे महाराष्ट्रामधल्याच मुंबईमधली. एक एक मुलगी 4थीच्या वर्गात शिकत होती आणि तिचं वय जवळपास 10 वर्ष असं होतं. मुलीची आई छोटं मोठं काम करून आपला घर खर्च भागवायची. वडील सोबत नव्हते, कारण वडील दुबईला कामासाठी गेलेले होते. दुबईला ते काम करायचे आणि जे काही पैसे उरायचे ते या दोघांसाठी पाठवायचे. मुलगी जिथं राहायची तिच्या शेजारीच अजून एक घर होतं आणि त्या घरात एक पुरुष राहत होता, ज्याला ती काका म्हणत असायची. एके दिवशी मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिची आई घरी नव्हती. तेव्हा त्या काकाने मुलीला आपल्या जवळ बोलावलं आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन करू लागला. तिच्या गुप्तांगाला हात लावू लागला. याचा विरोध तिला करायचा होता, पण ती लहान असल्यामुळे ती त्या काकाला विरोध करू शकत नव्हती. हे कृत्य करण्यासाठी त्या व्यक्तीला भरपूर वेळ मिळालेला होता. जसं जसं त्याचं मन करल तो त्या मुलीसोबत कृत्य करू लागला. तिची आई नंतर घरी परतली होती. त्या व्यक्तीनं मुलीला या बाबतीत धमकावलं होतं की ही गोष्ट जर तिनं तिच्या आईला सांगितली तर तो तिला आणि तिच्या आईला जीव मारून टाकेन. हे ऐकून मुलगी घाबरते. नंतर तिच्या आईपाशी जाते व पण तिच्यासोबत जे काही कृत्य घडलं आहे ते तिला काहीच सांगत नाही. यानंतर रोजच्या प्रमाणे ती खेळते, शाळेत फिरते, शाळेत जाते. पुन्हा एके दिवशी तिची आई अजून एकदा घरी नव्हती. मुलगी घरीच एकटीच होती. तेव्हा तो शेजारचा व्यक्ती त्या मुलीला आपल्या घरी बोलवतो. तिला खाण्यासाठी चॉकलेट देतो, पण ती चॉकलेट नसून शक्तिवर्धक गोळी होती. ती गोळी खाल्ल्यानंतर त्या मुलीच्या शरीरामध्ये बदल होत होता. यानंतर ती मुलगी त्या व्यक्तीजवळ जाते आणि नंतर पुन्हा या दोघांत शरीरसंबंध होतात. यानंतर जेव्हा हे व्यक्ती त्या व्यक्तीला वेळ मिळायचा, मुलीला शक्तिवर्धक गोळ्या खाऊ घालून तिच्याशी घाण कृत्य करू लागला, तिच्याशी शरीरसंबंध ठेवू लागला. आणि हे त्या मुलीलाही समजत नव्हतं की तिच्यासोबत काय होत आहे, कारण गोळी खाल्ल्यानंतर तिच्या अंगातही उत्तेजना वाढायची आणि हे सगळं होऊ लागलं. आता त्या मुलीला शेजारचा जो काका आहे तो मुलीसोबत जे कृत्य करत होता याची माहिती ना तिच्या आईला माहीत होती ना तिच्या वडिलांना, कारण तिचे वडील दुबईला राहायला होते आणि आई काम करायला जायची. ती मुलगी जशी मोठी होत गेली तो व्यक्ती तिला गोळ्या देऊन शरीरसंबंध ठेवू लागला. त्याला जसं जसं जमल तसतसं प्राकृतिक असो की अप्राकृतिक तिच्यासोबत कृत्य करू लागला. गोळ्या दिल्यामुळे तिचं शरीर लवकर लवकर वाढत होतं. यानंतर तिला एक आजार झाला. तिला स्वतःला शरीरसंबंध करायची इच्छा होऊ लागली. आता ती स्वतः वाट पाहायची की कधी तो काका, तो व्यक्ती येईल आणि तिच्याशी संबंध ठेवेल. असंच करत वेळ पुढे जातो आणि या गोष्टीला 8 वर्षे होतात. तेव्हा मुलीनं एक वेळेस तिच्या आईला याबद्दल सांगितलं देखील होतं की शेजारचे काका तिला काही खायला देतात, ज्यामुळे तिच्या अंगात वेगळाच बदल होतो. पण यावर तिच्या आईनं लक्ष दिलं नाही. पण मुलीसोबत असं कृत्य करताना त्या व्यक्तीच्या पत्नीने बघितलं होतं, अनेक वेळा बघितलेलं होतं. पण ती हे बघूनही चूप होती, ती काहीच बोलली नाही. वेळ असंच पुढे जातो आणि जेव्हा ती मुलगी 18 ते 19 वर्षाची होते, मे 2021 मध्ये ती एका मुलासोबत घरातून पळून जाते. तिची आई खूप परेशान होते, तिला जागोजागी ढूंढते पण मुलगी काही भेटत नाही. यानंतर मुलीच्या आईने तिच्या पतीला फोन करून आपली मुलगी बेपत्ता असल्याचं कळवलं.
यानंतर मुलीचा बाप मुंबईला परतला आणि दोघे जण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलीसही या घटनेवर लवकर कार्यवाही करतात आणि मुलीच्या शोधात लागतात. त्यासाठी पोलीस अगोदर मुलीच्या घरात राहत होती त्या घराची तपासणी करतात की जेणेकरून त्यांना मुलगी गायब झाल्याचा काही पुरावा मिळेल. पोलीस घराची तलाशी घेतात. त्यात त्यांना एक डायरी भेटते. खरं तर त्या मुलीने तिच्यासोबत कसं चौथीपासून तिच्यासोबत शेजारचे काका तिला गोळी देऊन शरीरसंबंध करतात ते सगळं काही आतापर्यंत तिच्यासोबत जे घडलं आहे ते सगळं तिनं त्या डायरीत लिहिलेलं होतं. पोलीस जेव्हा संपूर्ण डायरी वाचतात तेव्हा ते दंग राहून जातात. यानंतर आरोपी विरोधात तक्रार दाखल करतात आणि त्या आरोपीला पकडतात. सोबत त्याच्या पत्नीला सुद्धा पकडतात. दोघांना नंतर जेलमध्ये पाठवण्यात आलं. पण काही दिवसात आरोपीच्या पत्नीला सोडण्यात आलं कारण तिचा यात काहीच समावेश नव्हता. यानंतर त्या पीडित मुलीचा देखील शोध लागतो. तिला गोळ्या खाऊ घातल्याने तिला आता सेक्स करण्याची सवय झालेली होती म्हणून तिने एका तरुण मुलासोबत घरातून पळून गेलेली होती. यानंतर तिला मेडिकलसाठी पाठवतात ज्यात समोर येतं की तिच्यासोबत खरंच कव्वाळ नसणारं कृत्य घडलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.